हा जो कार्यक्रम आज आपल्याला उपलब्ध करून दिला म्हणण्यापेक्षा खरं तर आज मिलिंद शेठ चोपडा यांचा वाढदिवस हा 30 तारखेला होता, परंतु 30 तारखेला सारे लोक त्यांचा वाढदिवस करतील. आम्ही विचार केला की गॉंगलजी आपण 30 तारखेला ऐवजी आपण 22 तारखेपासून त्यांचा आठवडाभर वाढदिवस कसा साजरा केला जाईल त्यांच्या माध्यमातून आणि आम्हाला जे सहकार्य केलं गंगाजल क्वाक. तर मित्रांनो, खरोखर आज आपण गंगाजल क्वाक साठी एकदा जोरात टाळ्या होऊ द्या, कारण कुणीतरी एक पाठीशी कुणाचा आशीर्वाद नसल तर माणूस प्रगतीपथाला जाऊ शकत नाही. तर महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनला खरा आशीर्वाद पहिल्या दिवसापासूनच मिलिंद शेठ चोपडा यांचा आहे आणि ते आपल्या असोसिएशनचे सभासद पण आहेत. मला सांगावंसं वाटतं की मी एक लहानातनं मोठा झालो इथपर्यंत मला बऱ्याच लोकांनी त्याच्या पाठीमागे सहकार्य साऱ्यांचं लाभलेलं आहे. की साऱ्यात खरं सहकार्य जर असेल तर बागड ग्रुपचे सचिन बागड यांचे वडील प्रभाकर बागड यांच्या समोर मी सायकलीपासून तर आज इथपर्यंत म्हणजे सामाजिक असू द्या राजकीय असू द्या साऱ्या गोष्टीत मी प्रवास केला. तर सर मला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या 22 जिल्ह्यांमध्ये कार्यकारिणी आहेत आणि 22 जिल्ह्यांमधून आम्ही साधारणतः 7,500 लोकांपर्यंत पोहोचलो. परंतु 7,500 लोकांपर्यंत पोहोचत असताना बऱ्याचशा आम्हाला अडचणी आल्या. आज आपण पाहतो की नाशिक शहर हे जगाच्या पाठीवरती 17वं शहर म्हटलं जातं, पण मला खंत वाटते की नाशिक शहरात साधी प्लंबिंग लॅब ही सुद्धा अजूनपर्यंत इथं या शहरात उपलब्ध झालेली नाही. तर आज आपलं सरकार आहे आणि आपलं सरकार म्हणण्यापेक्षा या शहरावरती आपले 3 आमदार आपले आहेत आणि भविष्यात मागे जसं चोपडा सर यांनी आपल्यासाठी एक कार्यक्रम घेतला होता SSK हॉटेलला. साधारणतः 400-450 व्यापारी तिथं उपलब्ध झालेले होते आणि त्या व्यासपीठावरती सीमाताई पण उपलब्ध झाल्या होत्या. काही कारणास्तव मी तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही, परंतु सीमाताईंच्या समोर सीमाताईंनी आश्वासन दिलेलं होतं की खरंच आपले 3 आमदार जर निवडून येतील तर भविष्यात प्लंबिंग साठी काहीतरी होईल. तर मला आपल्या सरकारकडनं वास्तविक मी पण आपल्याच सरकारातला एक घटक आहे. तर या माध्यमातनं मिलिंद शेठ चोपडा सुद्धा आपल्याला गवाही देणार आहेत की भविष्यातलं येणारं कॉर्पोरेशनचं इलेक्शन आणि हे कॉर्पोरेशनचं इलेक्शन वरती जो कोणाचा ठसा असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा आणि त्याच्यासाठी ते पूर्ण व्यापारी वर्ग आणि जे काही कामगार वर्ग असतील यांना सुद्धा स्वतः घोषित करणार आहेत की ते सहकार्य करणार आहेत. तर मला खरंच चोपडा सेट साठी एकदा टाळ्या होऊ द्या, कारण आज त्यांचा जो वाढदिवस आजपासून आपण साजरा करतोय त्याला कारण वेगळं आहे आणि कारणाच्या माध्यमातूनच आपण पुढे जात आहोत. मला परांदे सरांकडनं आणि कोतवाल सरांकडनं बऱ्याचदा असं अपेक्षा आहे की आपल्या नाशिक शहरासाठी प्लंबिंग मध्ये कशी सुधारणा होईल. आज बोरवेलचं पाणी असू द्या किंवा कुठलेही असू द्या टेस्ट रिपोर्ट घेण्यासाठी आपल्याला फक्त मेरी एवढंच एक ऑफिस उपलब्ध आहे. तर मेरी ऐवजी जर कॉर्पोरेशनने जर जागेचं आणि याचं सहकार्य केलं तर आपल्याला प्रत्येक कंपनी आपल्याला प्लंबिंग लॅब साठी मदत करायला तयार आहेत. परंतु आमच्याकडे जागा नसल्या कारणाने आणि हे पाठबळ नसल्यामुळे तर आपली प्लंबिंग लॅब आज पुणे शहरात एक प्लंबिंग लॅब आहे आणि 2 लॅब आपल्या जळगाव शहरात आहेत. आज आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान दीपकजी दहिया यांच्या माध्यमातून या 2 जिल्ह्यांमध्ये त्या लॅब झाल्या आणि आता त्यांच्याकडनंच बेंगलोरला पण प्लंबिंग लॅब तयार होत आहे. तर मला आनंद होईल की नाशिक शहरात सुद्धा जर आपण लॅब साठी
काही प्रयत्न केला. सर मला वाईट वाटतं की मी मागे नाशिक शहरात एक कॉर्पोरेशनला निवेदन दिलं होतं मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणून. त्यांनी मीटिंग पण घेतली. मीटिंग घेतल्यानंतर मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणजे रोड क्रॉसिंग. तर बऱ्याचदा आता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पावसाळ्यात रोडवरती चर्चा होते. फक्त रोड कसे तुटतील आणि कसे नवीन बनतील याच्यावरती होते. परंतु शासन पण आणि कॉर्पोरेशन पण त्याच्यावर परिपूर्ण विचार करत नाही. आपल्या कॉर्पोरेशनची अवस्था एवढी नसल की दोघं साईडने ते लाईनी टाकतील आणि दोघं साईडने इलेक्ट्रिक लाईन. परंतु मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणजे साधारणतः 200 मीटरच्या अंतरावरती जर एक क्रॉसिंग पाईप टाकला आणि त्या क्रॉसिंग पाईपच्या माध्यमातून पाण्याचं कनेक्शन असू द्या, ड्रेनेजचं कनेक्शन असू द्या किंवा इलेक्ट्रिकचं, तर नक्की हे आपले जे गुडगुडीत रस्ते याला कुठतरी एक मदत होईल. आणि त्या मदतीच्या माध्यमातून आपण पण थोडंसं का होईना की रस्त्याच्या बाबतीत आपलं नाशिक शहर कसं चांगलं राहील. सर मला अजून एक दुसरं मांडावंसं वाटतं की नाशिक शहरातले प्लंबर नक्कीच एवढे मागासलेले नाहीत. आपण पाहतो गरवारे पॉइंट पासून तर भुजबळ नॉलेज सिटी पर्यंत जो ब्रिज झाला, या ब्रिज वरती ज्या रेन वॉटरच्या पाईपलाईनी टाकलेल्या आहेत, तर आम्ही एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा आम्ही BNCला निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना सांगितलं की सर तुम्ही, आम्ही त्यांना प्लॅन पण दिला त्या पद्धतीने. कारण माझ्या डोळ्यासमोर 3 ठिकाणी ऍक्सिडेंट झाले आणि 3 ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये एका ठिकाणी पूर्ण कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि मुलं याच्यातला करता पुरुष त्या एक चुकीमुळे वारला. तर असं न होता जर आपल्या या शासनाकडे लक्ष दिलं आणि शासनाला सांगितलं की ते जे ब्रिजचं पाण्याचं नियोजन आहे हे करणं किती काळाचं गरज आहे. बऱ्याचदा असं होतं की तो पाऊस चालू झाला आणि खालून गाडी चालू असते आणि अचानक कुठेतरी तो पाईप लीक असतो आणि तो अंगावरती पडला की ती मोटरसायकल चालवणारा विचलित होतो आणि ऍक्सिडेंटला एक निमंत्रण तयार होतं. तर माझ्या महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून या ज्या 2-4 अडचणी आहेत एवढ्या जरी सोडल्या, प्लंबिंग लॅब तर ही एवढी गरजेची आहे सर की प्लंबर, या देशाचा प्लंबर जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की या नाशिक आपल्या देशाचं दळणवळण सुधरल. कारण बऱ्याचदा पाण्यावरतीच अवलंबून चर्चा चालू असता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्लंबर 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 आणि प्लंबर प्लंबर ही जमात ही स्वयंभू तयार झालेली आहे. आज आपण पाहतो स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून बऱ्याचशा अशा संस्था आहेत की ते 20 दिवसात 25 दिवसात प्लंबर बनवून द्यायला तयार असतात. पण मला सांगावंसं वाटतं की 20 दिवसात 25 दिवसात प्लंबर हा तयार होत नाही. प्लंबर तयार होण्यासाठी किमान 3 ते 4 वर्ष लागतात आणि 3-4 वर्षानंतर तो प्लंबर कुठेतरी चांगलं प्लंबिंग करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज आपल्या या बऱ्याचशा संस्थेचं सर्टिफिकेट घेऊन काही विद्यार्थी रस्त्यावरती येतात आणि रस्त्यावरती आल्यानंतर त्यांना ते एखाद्या ठेकेदाराकडे जर कामाला गेले आणि त्यांना काम करत असताना सांगितलं की बाबा रे तुला आता हे होल मारायचे, खड्डा खोदायचंय, तर ते सांगता अहो सर आम्हाला तर सर्टिफिकेट आहे, हे तुमचे जे कारागीर आहेत, जे तुमचे बिगारी आहेत, हे आमच्या हाताखाली काम करायला हवे. परंतु 25 दिवसाची प्लंबिंग आणि 3 वर्षाचा कारागीर याचा तर नक्कीच ताळमेळ जमत नाही. तर त्याच्यावरती सुद्धा शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. काय होतं की पैशासाठी लोक काही पण संस्थेच्या माध्यमातून कुणालाही असं आश्वासन देतात की आम्ही आमचा हा 1 महिन्याचा 2 महिन्याचा कोर्स करा आणि तुम्हाला 10,000 15,000 रुपये पेमेंट मिळेल आणि कुठेतरी तुम्हाला रोजगार मिळेल, अशी फसवणूक होते. आणि कालांतराने आमचं जे क्षेत्र आहे हे एक चांगलं क्षेत्र दुर्लक्षित होऊन जातं आणि त्या क्षेत्राकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन पण चेंज होतो की नको रे आपण कोर्स केला आणि कुठे काय प्लंबिंगचं काम भेटतं. परंतु खरोखर वाईट वाटतं की चांगले स्किल कारागीर आपल्या नाशिक शहरात नाहीत. आमच्यासारखा जो काळ होता, आम्ही आमच्या काळात जुल्यावरनं AC पाईप पासनं तर आता आम्ही PVC पाईपापर्यंत पोहोचलो आणि हे करत असताना बऱ्याचशा अडचणी येत असतात. आता आपलं नाशिक शहर पूर्वी फक्त 3 मजली 4 मजली इमारत होती, आता हायराईज बिल्डिंग झालेलं आहे आणि हायराईज बिल्डिंगच्या माध्यमातून
व्हॅक्यूम कसा तयार होतो आणि त्या व्हॅक्यूमचे दुष्परिणाम, गॅसेसचे दुष्परिणाम कसे होतात, आजारात रूपांतर कसं होतं, हे पण प्लंबिंगशीच संलग्न आहे. प्लंबिंग जर आपल्या घरातली चांगली नसेल आणि प्लंबिंग चांगली नसेल तर घरात आरोग्य कधीही नांदत नाही आणि आरोग्य नसेल तर ते कुटुंब सुखी राहत नाही. तर माझा हा जो छोटेखानी प्रयत्न आहे, या प्रयत्नाला या महाराष्ट्रभरातनं आमचे दीपक मिस्त्री सर असतील किंवा कविश्वर असतील, असे बरेच जणांनी, चौधरी सर असतील, यांनी साऱ्यांच्या सहकार्याने ही असोसिएशन आज प्रत्येक कंपनीच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे कार्यक्रम चालत राहतात आणि ते कुठेतरी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. आणि सर, माझ्यासारख्याच्या डोक्यावरती जर तुम्ही हात ठेवला तर नक्की महाराष्ट्रभर मी आपल्या याच्यासाठी नक्की पुढे हा व्यवसाय नेऊ शकतो आणि व्यवसायाची सुधारणा करू शकतो. मी माझं बोलताना काही चुकलं असेल तर मला माफ करावं, कारण जो बोलतो तो चुकतो आणि जो ऐकणार असतो तो चुका काढत असतो. तर असं न करता मला माफ करावं. आणि मला इथं महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनने 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. आणि चोपडा सर, खरोखर तुमचं वाखाणण्याजोगतं आहे की तुम्ही एक या छोट्याशा घटकसाठी एवढा प्रयत्न करत राहता. आणि गंगाजलने आम्ही फक्त तुमचं नाव काढलं आणि गंगा कॉकने आम्हाला सहकार्य केलं. त्या गंगा कॉकचा सुद्धा मी आभार मानतो की कारण कुणीही असं कुठल्याही याच्यावरती संस्थेवरती विश्वास ठेवत नाही. आम्हाला प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक कंपनी सहकार्य करायला तयार आहे, परंतु तेवढंच सहकार्य शासनाचं पण लाभायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. पाटील साहेबांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेले आहे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांनी सरांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पाटील साहेबांचे खूप चांगले विचार असतात. बऱ्याच वेळा त्यांना विचारलं जातं की तुमची प्लंबिंगकडनं काय अपेक्षा आहे, तर ते सांगतात की मला प्लंबिंग असं अपेक्षित आहे जसं पेट्रोल पंप किंवा पेट्रोलची पाईपलाईन होते त्याप्रमाणे. पेट्रोलचा टँकर कुठेच गळत नाही किंवा पेट्रोलची पाईपलाईन थेंबही कुठे गळत नाही.